सातारा नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे यावर्षी पहिल्यांदाच नगरपरिषद शाळेतील मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन केले। या शिबिरात 18 शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला। विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवावा, शाळेतील विद्यार्थी पट वाढवावा यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात मुलांना चित्रकलेचे विविध प्रकार, अबॅकस माध्यमातून सोपी आकडेमोड, इंडियन व वेस्टर्न नृत्य, योगासने आणि मराठी भाषामधील गोडवे इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले। तसेच विरंगुळा आणि मनोरंजनासाठी जादूच्या खेळही दाखविण्यात आले। मुलांनी या शिबिराचा भरपूर आनंद घेत आपल्या आवडीच्या कलेचा अभ्यास केला। शिक्षण सभापती शंकर किर्दत आणि समिती सदस्य यांनी अहोरात्र मेहनत घेत हे शिबिर यशस्वी केले। या शिबिराची सध्या साताऱ्यात चर्चा सुरू आहे। समर कॅम्प बघितला नव्हता किंवा पाहिलाही नव्हता आणि गेलेही नाही। ह्या वेळेस मी गेले तर मला खूप छान वाटलं आणि असं प्रत्येक वेळेस व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करते। या वर्षी पहिल्यांदा मी उन्हाळी शिबिर मध्ये आले आणि मला इथल्या ऍक्टिव्हिटी खूप आवडल्या आणि या शिबिर मध्ये मला खूप आनंद मिळाला। या शिबिर मध्ये शाडू मातीपासून वस्तू, विविध चित्रकला, नृत्य हे शिकायला मला मिळाले। या शिबिरामध्ये अबॅकस या नावाचे सोपे गणित आणि मगाशी त्या मॅडमांनी आम्हाला गुणाकार सोप्या पद्धतीने कसं सोडवायचा हे शिकवले, हे मला खूप आवडले आणि मला असं वाटतं की हे दरवर्षीच व्हावं। मला या शिबिराचा खूप खूप फायदा झाला। काही वर्षांमध्ये म्हणजे पहिल्याच वेळांना असा उपक्रम तुम्ही राबवला आणि त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा झालेला स्पष्ट जाणवते। काय सांगाल या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल, संकल्पना कशी सुचली काय? नगरपालिका शिक्षण समिती आणि शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचा काय उपक्रम राबवलेला आहे। 24/4/2029 ते 29/4/2026 या कालावधीमध्ये आपण हा उन्हाळी शिबिराचा कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवलेला आहे। आणि याची संकल्पना म्हणजे ज्या वेळेला आम्ही नगरपालिकेच्या शाळेंना भेटी द्यायला गेलो तर त्या भेटीनंतर आमच्या लक्षात बाब आली की शाळेमधील विद्यार्थ्यांची उदासीनता आणि शाळेच्या पटसंख्या ह्या दोन गोष्टी ज्यावेळेला आमच्या लक्षात आल्या त्यावेळेला आम्ही आणि आमच्या समितीने एक संकल्पना अशी डोक्यात आली सर्वांच्या की आपण नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण काहीतरी एक उपक्रम राबवला पाहिजे। मग त्यासाठी काय करायचं, तर मग त्याच्यातून एक असा निर्णय घेण्यात आला की उन्हाळी शिबिर आपण एक आयोजित करूया। कारण आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो आहे उन्हाळी शिबिराचा। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही योगासन, चित्रकला, डान्स, अबॅकस, जादूचे खेळ असे विविध कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये आयोजित केले होते। सकाळी पहिला तास होता तो योगासनाचा, त्यानंतर अल्प उपहार, त्यानंतर तुमचा चित्रकला, त्याच्यानंतर अबॅकस, त्याच्यानंतर डान्स आणि त्यानंतर थोडाफार मनोरंजन कार्यक्रम असा एक कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि त्यानुसार गेल्या 24 तारखेपासून ते आज 29 तारखेपर्यंत आज आमचा या कार्यक्रमाचा समारोप समारंभ आहे। मी पाहिलं की MBBSचं कॉलेज महानगरपालिकेने तयार केलं आणि ते कॉलेज स्कूल आहे। तुम्ही अशा प्रकारच्या संस्था निर्माण कराल की ज्याच्यातून जगाला उदाहरण मांडाल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि तुमच्या सगळ्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा करते। कारण या विद्यार्थ्यांमध्ये जे खेळीमेळीचं वातावरण दिसतंय हे सगळे जे शिक्षक आहेत ते शिक्षकांबद्दलचा तुमचा जो आदर आहे हा सगळा जो आहे ना, हा सगळा विषय मला त्यामध्ये मुलांनीही अत्यंत आनंदानं यामध्ये सहभाग घेतला। यातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि मुलं खरंच त्यातून चांगले एक विद्यार्थी घडतील किंवा पुढे जाऊन त्यांना त्याचा उपयोग होईल हे जाणवलं। आणि अबॅकस ह्यामुळे मुलांना खूपच वाव मिळालेलं आहे। कमी वेळात कसं म्हणजे गणित शिकायचं हे मुलांना खूप चांगलं शिकले आणि ह्यामुळे अशा लोकांचा दृष्टिकोन होता की नगरपालिकेच्या शाळेत काही नाही आहे, पण असं आता ह्याच्या पुढं असं दिसून येईल, असं चित्र होईल की नगरपालिकेच्या शाळा सगळ्या शाळांच्या पुढे होईल। आत्ता एवढ्यातच आमचा
समारंभ झालेला आहे उन्हाळी शिबिराचा. त्यामध्ये आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सातारचे SP तसेच आपल्या सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री अमोलजी मोहिते आणि DG बनकर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही उपस्थित केले होते. तर या समारोपाच्या वेळी SP साहेबांनी आपलं विद्यार्थ्यांना एक छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपले नगराध्यक्ष आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना एक छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर आपले उपाध्यक्ष DG बनकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना एक छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याच्यातून एक म्हणजे विद्यार्थ्यांनी एक चांगला बोध घेतलेला आहे की जे त्यांना आम्ही प्रशिक्षण इथं दिलं गेलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा एक त्यांच्याकडून आम्ही एक आढावा घेतलेला आहे विद्यार्थ्यांसुद्धा. तर विद्यार्थ्यांनी एक त्यांचं स्वतःचं मनोगत असं व्यक्त केलेलं आहे की हाच उपक्रम दरवर्षी राबवण्यात यावा. नगरपालिकेला विनंती करतो की नगरपालिकेच्या शाळांसाठी दरवर्षी हा उपक्रम व्हावा. असं त्या विद्यार्थ्यांचं मनोगत किंवा त्यांच्या आम्ही घेतलेल्या बाईट्स हे त्यांचं मनोगत त्यांनी आम्हाला व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर आम्ही शिक्षकांनासुद्धा याबाबतीत मनोगत त्यांचं विचारलं. शिक्षकांचंही मनोगत घेतलेलं होतं. तर शिक्षकांनाही आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामधले सुप्त गुण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच्यामधून घडेल आणि एक चांगले विद्यार्थी घडले जातील. म्हणजे याच्यातून या उपक्रमातून होणारा हेतू साध्य होईल. पालिकेच्या शाळांसाठी नगरपालिकेच्या शिक्षक मंडळांनी जो हा उपक्रम केला होता तो खूप चांगला झालेला आहे आणि यातनं या मुलांचं सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. आणि ह्याच्यामध्ये योग, नृत्य, चित्रकला, अबॅकस असे उपक्रम घेतलेले होते. यातनं या मुलांमधले काही जे हुशार विद्यार्थी आहेत ते पुढे येतील आणि ते काहीतरी क्लास 1 ऑफिसर वगैरे बनतील. त्यात मुलांना बऱ्याच ॲक्टिव्हिटी दिल्या. त्याच्यात मुलांना ॲबॅकस ही काही मुलं तर नुसते ऐकूनच होती, पण त्यातनं त्या मुलांना शिकायला मिळालं की कमी वेळात गणितं किती फास्ट केली जातात किंवा जादूचे खेळ वगैरे आणि ड्रॉइंग, डान्स, योगासनं हे सगळं त्यांना मिळाली. मुलं खूप आनंदी होती. 7 दिवस खूप एन्जॉय केला मुलांनी. त्यानंतर ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत की ज्यांची आज काही शाळांची भौतिक सुविधा कमतरता आहे, तर या कमतरता पूर्ण करण्यासाठी आम्ही CRS फंड जो असतो तो CRS फंडासाठी आम्ही आमची समिती त्या उद्योगधारकांना जाऊन भेटणार आहोत. त्यांनाही आमची संकल्पना सांगणार आहोत आणि त्या CRS फंडधारकांना ती शाळा दत्तक घेण्यासाठी आम्ही पुढाकार घ्यायला सांगणार आहोत. जसं सातारकरांना एक आव्हान आहे की मराठी शाळेंचं सुद्धा अस्तित्व राहिलं पाहिजे. आज आपल्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून मराठी मीडियममध्ये आपल्याला शिक्षण दिलं जातं. तर नगरपालिकेच्या शाळेंच्याकडं किंवा मराठी माध्यमाकडं विद्यार्थ्यांचा कल वाढावा ह्या हेतूनं आम्ही हा सगळा उपक्रम राबवलेला आहे.